नमस्कार. आता स्मॉल कॅपची स्टोरी झाली सांगून, आता मिड कॅपची स्टोरी सांगू. मिड कॅप इंडेक्स. ओके, BSE मिड कॅप इंडेक्स, त्याची मार्केट कॅप आहे 72 लाख कोटी. ओके, टोटल मार्केट कॅप किती इंडियाची? 350 ते 400 लाख कोटी. त्याच्यापैकी मिड कॅप इंडेक्सची मार्केट कॅप आहे 72 लाख कोटी. ओके, आणि ह्याचं रिटर्न काय आहे गेल्या 5 वर्षात, 1 वर्षात आणि 10 वर्षात. याचं पण स्टोरी इन्स्पायरिंग आहे लॉंग टर्मसाठी. ऑब्व्हियसली CAGR रिटर्न 10 वर्षामध्ये याचा आहे 15.3%. ओके, त्यानंतर 2 वर्षामध्ये आहे 5 वर्षामध्ये आहे 28%. 28% रिटर्न पर इयर 5 वर्षामध्ये. फिनॉमिनल ना, अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि 1 वर्षाचं रिटर्न किती? -2%. मग 1 वर्षासाठी ज्यांनी गुंतवले तो आता लॉसमध्ये आहे. ओके, नाही सुद्धा 5 वर्ष थांबले त्याला सुद्धा उत्तम रिटर्न मिळेल. म्हणून मॅक्सिमम तुम्ही 5 ते 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये दणदणीत रिटर्न मिळतो तुम्हाला. पण लोक सांगतात की मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये गुंतवू नका. ते माझ्या मते चुकीचं आहे. ज्याला तुम्हाला जर धारिष्ट असेल आणि 5 ते 10 वर्ष तुम्हाला वेटिंग पिरियडचा जर तुम्ही थांबू शकत असलात तर ऑब्व्हियसली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इन्व्हेस्ट करायला पाहिजे. धाडकन कुठलीच इन्व्हेस्टमेंट करू नका. मार्केट पडल्यानंतर लगेच इन्व्हेस्टमेंट करू नका. मार्केट पडतच जातं 4 महिने, 5 महिने, कदाचित 6 महिने, जसं आत्ता चाललेलं आहे तसं. मेपर्यंत मार्केट पडतच होतं, राईट? नोव्हेंबर डिसेंबरपासून 5-6 महिने पडलं आणि आता थोडं वरती गेलेलं आहे फॉर लास्ट मे बी 1 मंथ और 2 मंथ्स. पण ह्याच्यापुढे ट्रम्प काय करतो आहे? काहीतरी कारण मार्केटला लागतं स्टेडी राहायला किंवा पडायला किंवा वाढायला. तर ट्रम्प काय करतो या बेसिसवर? जर डील झालं तर मार्केट धाडकन वरती जाईल, आणि डील जर झालं नाही तर मार्केट तुफानी पडेल परत. सो या तुफानाला तोंड देण्यासाठी तुमच्याकडे स्ट्रेंथ पाहिजे, पैशाची स्ट्रेंथ पाहिजे, सेव्हिंग पाहिजे. म्हणजे तुम्ही खाली गेल्यानंतरसुद्धा इंडेक्स घेऊ शकाल, मिड कॅप इंडेक्स किंवा स्मॉल कॅप इंडेक्स, आणि त्यातनं 5 वर्षासाठी तुम्ही उत्तम रिटर्न मिळवू शकाल, राईट? तर तुमच्या मेंटरला विचारा. त्यामुळे मिड कॅप स्मॉल कॅप ऑब्व्हियसली दे विल टेल यू की मोर रिस्की, आणि आय एम ऑल्सो टेलिंग यू की इट इज मोर रिस्की. अनुभव पण तेच सांगतो आहे. पण 7 वर्षाची तयारी असेल तुमची, म्हणजे 7 म्हणजे एक्झॅक्ट 7 नाही, इट कॅन बी 6 इयर्स, इट कॅन बी 8 इयर्स, इट कॅन बी 10 इयर्स. तर तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. आणि चांगल्या चांगल्या कंपन्या नवीन इंडियामध्ये प्रचंड येत आहेत. ज्या स्मॉल कॅप आहेत आज त्या उद्या मिड कॅप होणार आहेत आणि परवा लार्ज कॅप होणार आहेत. म्हणजे 5-5 वर्षांनी त्याचं स्टेटस चेंज होत जाणार आहे बेस्ड ऑन हाऊ द मॅनेजमेंट इज परफॉर्मिंग किंवा हाऊ द प्रोडक्ट इज परफॉर्मिंग. तर त्यामुळे आत्ता तुम्ही स्मॉल कॅप घेतला तर उद्या तो इंडेक्समध्ये पण सामील होऊ शकतो. आणि रिव्हर्स सायकल पण ट्रू आहे. ओके, आज जो इंडेक्समध्ये शेअर असेल तो 5 वर्षांनी स्मॉल कॅप पण होऊ शकतो, अशी पण हिस्ट्री आहे. ओके, बऱ्याचशा इंडेक्सच्या कंपन्या तुम्हाला मी सांगितलं की गायब झालेल्या आहेत किंवा परत मिड कॅप झालेल्या आहेत, कारण त्यांनी इंडेक्समध्ये काढून टाकलेलं आहे. ओके, आता केस इन पॉईंट इज इंडसइंड बँक, किंवा काही वर्षांपूर्वी रॅनबॅक्सी, किंवा अशा प्रचंड 20-25 कंपन्यांचा मिनिमम तुम्हाला मी सांगू शकेन की ज्या इंडेक्समधून बाहेर फेकल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या गायब झालेल्या आहेत. त्यामुळे इंडेक्स इज नॉट सर्वस्वी इम्पॉर्टंट थिंग. ओके, तुमचा स्वतःचा अभ्यास आणि तुम्ही जे प्रॉडक्ट वापरताय ते किती उत्तम आहे त्या अभ्यासावर तुम्ही ती कंपनी घ्या, किंवा मग इंडेक्स तुम्ही घेऊ शकता, स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा लार्ज कॅप. ओके, थँक्यू सो मच.